गुणरत्न सदावर्ते हे विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार असल्याचं बोललं जात आहे। वरळीमधून ते लढण्याची सध्या फिल्डिंग लावताना महायुतीकडे बघायला मिळतात। भाजप किंवा शिवसेनेने उमेदवारी द्यावी अशी गुणरत्न सदावर्ते यांची सध्याची मागणी आहे। वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये आता महायुतीकडून गुणरत्न सदावर्ते लढणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे। वरळीमध्ये आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार का असाही प्रश्न आहे। याविषयी बोलत अल्पेश करकरे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। अल्पेश, गुणरत्न सदावर्ते हे महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत उमेदवारीसाठी चर्चा करताना दिसतायत, काय नेमकी माहिती आहे? वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच काही ना काही बोलत चर्चेत असतात आणि यामध्ये आता आगामी विधानसभेसाठी गुणरत्न सदावर्ते हे इच्छुक आहेत आणि त्यामुळेच महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप पक्षातील पक्षश्रेष्ठींकडे मला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघामधून मला उमेदवारी द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे। कारण आपण पाहिलं तर वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि त्याच मतदारसंघात त्यांच्या विरोधात मला लढायचं आहे अशी मागणी त्यांनी महायुतीतल्या प्रमुख पक्षांकडे केलेली आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर मनसेचे संदीप देशपांडे हे देखील वरळी विधानसभेतून लढणार आहेत आणि त्यामुळेच आता आपण पाहिलं तर वरळी विधानसभेत आता गुणरत्न सदावर्ते हे लढणार असल्यानं वरळी विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय। नक्की आता पुढे जाऊन हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की महायुतीतून गुणरत्न सदावर्तेंना ही उमेदवारी देतात का आणि समजा दिली किंवा नाही दिली तर गुणरत्न सदावर्ते हे वरळी विधानसभेतून स्वतंत्र किंवा महायुतीतून लढतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद अल्पेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।